मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ओएसडी विद्याधर महाले यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार नोंदवण्यात आली आहे। सरकारी सेवेत असताना आणि आचारसंहितेच्या काळात भाजपचा प्रचार केल्यानं तक्रार करण्यात आली आहे। पैसे कोणाचेही घ्या, मात्र मत शिवसेनेला द्या। आमदार अब्दुल सत्तार यांनी भर सभेत हे वक्तव्य केलं, तर सत्ताधाऱ्यांकडे भरमसाठ पैसा आहे, त्यांनी आपलाच पैसा लुटून नेलाय असं वक्तव्य त्यांनी प्रचार सभेत केलंय। नागपूर जिल्ह्यातील 15 नगर परिषदा आणि 12 नगरपंचायतींच्या निवडणुकांमधील अपक्षांना चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रचार शिगेला पोहोचलाय। उमेदवारांनी व्यक्तिगत गाठीभेटींसोबत कोपरा सभांचा धडाका लावलाय। नागपूर जिल्ह्यातील आमदारांची प्रतिष्ठा नगर परिषदेच्या या निवडणुकीत पणाला लागली आहे। नाना पटोलेंनी बावनकुळेंचा बाप काढला। निवडणूक प्रचारातील टीकेला उत्तर देताना नाना पटोलेंनी बावनकुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांचा बाप काढला। बावनकुळे हे आपले ज्युनियर आहे आणि ते इथे येऊन लोकांना धमकावून गेले असा आरोपही पटोलेंनी केलाय। राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी राजेश अग्रवाल यांच्या खांद्यावर येणार आहे। राजेश अग्रवाल हे 1989च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत। त्यांच्याकडे याआधी केंद्र सरकारच्या दिव्यांग खात्याच्या सचिव पदाची जबाबदारी होती। मुंबईतील प्रदूषणावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। आरेतील झाडं कापल्यानं मुंबईतील प्रदूषण वाढलं। नियोजन शून्य विकासामुळे मुंबईतील प्रदूषणात वाढ झाली आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। धनंजय मुंडे यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। गुट्टे यांनी 28,000 शेतकऱ्यांच्या नावावर 1600 कोटी रुपयांचे कर्ज उचलून खाल्ले अशी टीका मुंडेंनी केली आहे। पुण्यात कायदा सुव्यवस्था हातात घ्यायचा प्रयत्न करायचा नाही, पुण्यात दहशत खपवून घेतली जाणार नाही असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय। वाशिम शहराचा विकास अनेक वर्षांपासून रखडला असून वंचितच्या 22 वर्षीय युवा उमेदवार वैभव उलेमाले यांना निवडून द्या, तेव्हा वाशिम शहराला मोठ्या प्रमाणात विकास होईल असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केलं। हिंदुत्वाच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे। नाशिकमधील साधुग्रामसाठी तपोवनातील झाडं नष्ट केली जाणार। कुंभमेळ्याला विरोध नाही, झाडं तोडण्याला विरोध आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय।